श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना विषाणूचं बदलतं स्वरूप आणि त्याच्याशी संबंधित विविध पैलूंविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, युरोपात कोरोना विषाणूचं नवं स्वरूप आढळल्यानं वेगवेगळ्या देशात खबरदारी म्हणून निर्बंध अधिक कडक करण्यात आलेत. भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी देखील घातली आहे. युरोपानंतर आता दक्षिण आफ्रिकेतही कोरोना विषाणूचं नवं स्वरूप आढळल्याचं बोललं जात आहे. लंडनमध्ये डिसेंबर महिन्यात एकूण कोरोना रुग्णांच्या 2/3 रुग्णांमध्ये नवं स्वरूप आढळल्याचं म्हटलं जात आहे. यावरून तो वेगानं पसरतोय असं एक निरीक्षण आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडमध्येही हे नवं स्वरूप आढळल्याचं बोललं जात आहे. गेल्या महिनाभरात आपल्या राज्यातही ब्रिटनमधून आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलंय. त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या विषाणू तपास संस्थेत पाठवले आहेत. या सगळ्या घडामोडींविषयी माहिती देत आहेत अमरावतीच्या शास्त्रीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर नाझमा इनामदार. कोविड-19 ह्या आजारास कारणीभूत होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या म्युटेशन्स किंवा उत्परिवर्तन, नवीन व्हेरियंटचा, स्ट्रेनचा उदय आणि आता आपलं काही खरं नाही या प्रकारच्या बातम्या धाडधाड येण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याआधी ह्या कोरोना व्हायरसमधील म्युटेशन्स नक्की कसे आहे हे बघणे महत्वाचे ठरते. सध्याचा कोरोना व्हायरस आहे SARS-CoV-2. त्याआधी आलेले कोरोना व्हायरस आहेत SARS-CoV-1 आणि मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे मर्स. हा SARS-CoV-1 यामधील नैसर्गिक जनुकीय बदलांमुळे म्हणजेच म्युटेशनमुळे तो डिलिशन ह्या प्रकारचा होता. त्याची लागण क्षमता, ट्रान्समिटेबिलिटी कमी झाली आणि प्रसार थांबला. आता SARS-CoV-2 या विषाणूतील बदलांचा आढावा घेऊया. SARS-CoV-2 हा RNA व्हायरस आहे, म्हणजे यातील जनुकीय घटक आहे RNA. असे आपल्या परिचयाचे असलेले RNA विषाणू आहेत फ्लू आणि HIV चे. सगळ्याच विषाणूंमध्ये जनुकीय बदलाची प्रक्रिया चालूच असते. RNA व्हायरसमध्ये तिची गती कमी असते. SARS-CoV-2 मध्ये ती गती अधिकच कमी आहे, म्हणजे फ्लू पेक्षा निम्मी आणि HIV पेक्षा पावपट. आता ह्या विषाणूत असलेला RNA हा 29,903 म्हणजे जवळपास 30,000 रासायनिक अक्षरांनी बनलेली मालिका आहे. त्या आधारे नवीन विषाणू तयार करण्यास लागणारी प्रथिने, प्रोटीन्स बनवली जातात. विषाणूची ओळख पटल्याबरोबरच शास्त्रज्ञांनी ह्या विषाणूत काही जनुकीय बदल आणि प्रथिनांमध्ये काही बदल होत आहेत का याच्या अभ्यासास सुरुवात केली होती. वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेल्या व्हायरसच्या सॅम्पल्समध्ये जे जवळपास 90,000 आहेत, त्यातील कोविड विषाणूंचा अभ्यास करता त्यांना जवळपास सरासरी 10 केमिकल अक्षरांमध्ये बदल आढळून आला आणि जवळपास 12,000 असे बदल आढळलेत. म्हणजे म्युटेशन झालेले विषाणू हे काही नवीन गोष्ट नाही आणि प्रत्येकच जनुकीय बदलामुळे किंवा प्रथिनामधील बदलामुळे विषाणूचे स्वरूप आणि कार्य बदलते असेही नाही. इथे नमूद करावंसं वाटतं की तांत्रिक प्रगतीमुळे जितक्या सहजपणे आपण म्युटेशन शोधू शकतो तितक्या सहजपणे म्युटेशनचा अर्थ लावू शकत नाही किंवा त्याचा परिणामही शोधू शकत नाही. मग आता हा एवढा गहजब करण्याचे कारण काय, तर सतत होत जाणारे बदल सांघिकरित्या, क्युम्युलेटिव्हरित्या काही विशेष परिणाम करू शकतात का हे आहे. यातील पहिला बदल जो बऱ्याच युरोपियन देशात, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, US मध्येही आढळला तो आहे D614G. यातील D आणि G ही अक्षरे प्रथिनांमधील अमायनो ऍसिड दर्शवतात आणि संख्या ही ठिकाण दर्शवते. कोरोना व्हायरस हा मुकुटाकार विषाणू. यामधील मुकुटाचा काटेरी भाग आहे स्पाइक प्रोटीन. या काटेरी प्रथिनाचा विषाणू किल्लीसारखा उपयोग करून घेतो कुलूप उघडण्याकरता. कुलूप आहे यजमान पेशीतील, मानवी पेशीतील बाहेर डोकावणारी प्रथिने. हे किल्ली रूपी स्पाइक प्रोटीन आधी क्लोज स्वरूपात असते. ते यजमान पेशीतील प्रथिनांच्या सानिध्यात आल्यावरती ओपन ह्या स्वरूपात येतात आणि विषाणूची पेशीत शिरण्याची प्रक्रिया सुरू होते. आता युरोपात आढळलेला म्युटेशनचा हा प्रकार ज्या योगे काटेरी प्रथिनात बदल होतो असा आहे आणि हे काटेरी प्रथिन स्पाइक प्रोटीन सुरुवातीपासूनच ओपन ह्या स्वरूपात राहते, म्हणजेच पेशीत शिरण्यास विषाणूला कमी श्रम पडतात आणि लागण क्षमता, ट्रान्समिटेबिलिटी वाढते. आता ह्या बरोबरच इतर आढळलेले म्युटेशन्स आहेत N501Y, A222V, H69V70 डिलिशन. ही सगळी परिवर्तने ही स्पाइक प्रोटीन मध्ये झालेली आहेत. त्यामुळे सांघिकरित्या ट्रान्समिशन वरती ह्याचा काय परिणाम होतो हे बघणे महत्वाचे ठरते. तथापि
ह्या बदलांमुळे आजाराची तीव्रता कुठल्या स्वरूपाची राहील ह्यास तुर्तास तरी उत्तर नाही. इतर काही ठळक बदल आढळलेले आहेत, ज्यामध्ये स्पाइक प्रोटीनची निर्मिती आणि संख्या वाढलेली आहे, त्यामुळे देखील ट्रान्समिशन वाढू शकते. स्कॉटलंडमध्ये आढळलेल्या विषाणूतील काही बदल हे महत्वाचे आहेत, कारण यात मानवी शरीरातील अँटीबॉडीज स्पाइक प्रोटीनला ज्या रचनेमुळे ओळखतात त्यात बदल झालेले दिसले आहेत. परंतु नंतर ह्या म्युटेशनचा विषाणू खूपसा आढळलेला नाही. सतत होत जाणाऱ्या जनुकीय बदलांमुळे लागण क्षमतेत बदल होणे किंवा आजाराच्या तीव्रतेमध्ये बदल होणे हे अपेक्षित आहे. सुदैवाने आतापर्यंत तरी आजाराच्या तीव्रतेत वाढ करणारे बदल दिसले नाहीत, पण ते दिसणारच नाहीत असेही नाही. आज त्यावर भाष्य न केलेले बरे. आशा करूया होणाऱ्या बदलांमुळे जरी लागण जास्त होत असली तरी आजाराचे स्वरूप सौम्य राहील आणि त्यात बळी पडणाऱ्यांची संख्या कमी कमी होत जाईल. निसर्गाच्या गुणधर्मानुसार नवीन विषाणू बरोबर सहजीवनास सुरुवात होईल. श्रोतेहो, विषाणू हा नेहमीच म्युटेट होत असतो, म्हणजे तो स्वतःत काही बदल घडवून आणत असतो. बदलाची ही प्रक्रिया काय, ती का घडते, तसंच याच अनुषंगानं कोरोना विषाणूचं म्युटेशन नेमकं काय आहे, याविषयी अधिक सांगतायत इकोसोल या कंपनीच्या सहसंस्थापक आणि संशोधन प्रमुख सानिया भालेराव. कोरोना विषाणूचा ब्रिटनमधील सापडलेला नवीन अवतार म्हणजे खरं तर याच विषाणूचा एक म्युटेटेड स्ट्रेन. आता म्युटेशन, ज्याला आपण उत्परिवर्तन असं सुद्धा म्हणतो, म्हणजे असतं तरी काय हे आपण पाहूया. आपल्यासारखंच विषाणूंमध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल असतं. त्यानुसार त्यांचं DNA आणि RNA विषाणू असं वर्गीकरण केलं जातं. हे जेनेटिक मटेरियल म्हणजे अमिनो ॲसिड्सची एका विशिष्ट क्रमाने लावलेली रांग. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास असं समजा की 4 अमिनो ॲसिड्सचे ठोकळे एका विशिष्ट क्रमात जोडले की या विषाणूंचा जिनोम तयार होतो. तर आता हे 4 ठोकळे म्हणजे अ, ब, क, ड असं आपण गृहीत धरूया. जेव्हा अ ला दिलेली जागा उडी मारून ड पटकावतो तेव्हा या ठोकळ्यांचा क्रम बदलतो आणि त्यामुळे जी रांग एका विशिष्ट क्रमात होती त्या क्रमामध्ये सुद्धा बदल होतो आणि त्याचा मग विषाणूच्या जिनोमवर परिणाम होतो. सो हा क्रम बदलणं म्हणजे म्युटेशन. म्युटेशनचे बरेच प्रकार असतात. असं समजा अमिनो ॲसिड्सचा एक विशिष्ट क्रम आहे. तो क्रम क्रोमोझोममधून रद्द झाला तर ते होईल डिलिशन प्रकारातलं म्युटेशन. आता विषाणूंबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्यामध्ये एकतर DNA असते किंवा RNA असते, म्हणून त्यांचा जिनोम हा तसा फारसा किचकट नसतो. असं असलं तरी माणसाच्या शरीरात शिरणं, त्याचा प्रतिकार क्षमतेवर हल्ला करून त्याला गारद करणं हे लक्ष्य असलेले आणि स्वतःमध्ये बदल करणारे अत्यंत खोडकर आणि कुख्यात जीव म्हणजे विषाणू. म्हणून विषाणूंमध्ये म्युटेशन्स होणं ही अत्यंत नैसर्गिक आणि नॉर्मल प्रक्रिया आहे. कोरोना विषाणू आहे सार्स या विषाणू कुटुंबातला. हे बेसिकली श्वसन प्रक्रिया बिघडवणारे RNA विषाणू आहेत. यांच्यामध्ये मोस्टली 2 प्रकारचे म्युटेशन आढळून येतात. पहिलं आहे अँटीजेनिक ड्रिफ्ट, ज्यात छोटे बदल होतात आणि ते विषाणूच्या बाह्य आवरण प्रथिनांसंबंधित असतात. आपला जो फ्लूचा विषाणू आहे त्यात सतत बदल होतात ते या प्रकारामुळे. दुसरा प्रकार आहे अँटीजेनिक शिफ्ट, ज्यात 2 वेगवेगळ्या स्पीसीज मधले जिनोम क्रॉस होतात. मोस्टली पॅन्डेमिक येतात ते या दुसऱ्या प्रकारच्या म्युटेशनमुळे. आता आपण कोरोना विषाणूचं उदाहरण घेऊया. सध्या कोरोना विषाणूमध्ये जे म्युटेशन होत आहेत ते अत्यंत छोट्या स्वरूपातले आहेत. याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की या विषाणूचं सगळ्यात पहिलं मिशन म्हणजे माणसाच्या शरीरात शिरणं. जेव्हा कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात शिरतो तेव्हा त्याचं लक्ष असतं स्वतःची RNA मोकळी करणं, त्याच्या कॉपीज करणं आणि ज्या माणसाच्या शरीरात तो शिरला आहे त्याची म्हणजे होस्टची प्रतिकार शक्ती निकामी करून आजार पसरवणं. या विषाणूची RNA गुंडाळलेली असते एका पाकिटामध्ये. या पाकिटाचं बाहेरचं आवरण असतं ग्लायकोप्रोटीन्सचं. यात सगळ्यात महत्वाचे असतात स्पाइक प्रोटीन्स, कारण या स्पाइक प्रोटीन्सच्या सहाय्यानेच हा विषाणू आपल्या फुफ्फुसांमधल्या म्हणजे अल्व्हिओलाय सेल्सला चिकटतो. या सेल्समध्ये ACE2 नामक रिसेप्टर असतात ज्यांच्यावर हे स्पाइक प्रोटीन बांधले जातात. एकदा का हा विषाणू या सेल्सवर जोडला गेला की मग इतर संप्रेरक याच्या पाकिटाचं आवरण फोडतात आणि एंडोसायटोसिसच्या माध्यमातून कोरोना विषाणूची RNA आपल्या शरीरात शिरते. मग आपल्या पेशींमधल्या मिशनरीच्या साहाय्याने कोरोना विषाणू स्वतःच्या RNAच्या कॉपीज बनवायला लागतो आणि अशा तऱ्हेने आपल्या शरीरात हा आजार पसरतो. सो कोरोना विषाणूमध्ये जे म्युटेशन होत आहेत
ते मुख्यतः स्पाइक प्रोटीन्सच्या क्रमामध्ये होत आहे आणि ह्याचा फायनल परिणाम हा विषाणू किती वेळात होस्ट सेलला चिकटतो यावर होणार आहे. आणि म्हणून विषाणू उत्क्रांती पाहिली असता हे असे म्युटेशन होत राहणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. श्रोते हो, विषाणूचं बदललेलं स्वरूप अधिक घातक असल्याची भीती असते हे खरंच, पण ते तसं असेलच असंही नाही. कारण दुसऱ्या बाजूला हा त्या विषाणूचाही जगण्याचा संघर्ष असतो. या दोनही पैलूंविषयी उलगडून सांगतायत नाशिक इथल्या मराठा विद्याप्रसारक समाज औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद वाघ. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये उत्परिवर्तन म्युटेशन हे होतच असतं. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर आपण याच्याकडे बघितलं तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये हे उत्परिवर्तन म्युटेशन ज्या प्रमाणामध्ये होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये एक पेशीय म्हणजे बॅक्टेरिया सारख्या प्राणीमात्रांमध्ये ते उत्परिवर्तन होत असतं. आणि व्हायरसेसमध्ये विषाणूंमध्ये हे उत्परिवर्तन तर खूपच झपाट्याने होत असतं. कोरोनाचा विषाणू हा RNA टाईप आहे. याच्यामध्ये तर हे उत्परिवर्तन होण्याची शक्यता आणि त्याची गती ही अधिक असते. हे वैज्ञानिक दृष्ट्या खरं आहे. हे जे उत्परिवर्तन होत असतं त्याचा काय परिणाम होतो तर त्याचं आपण 3 प्रकारामध्ये त्या परिणामांचं विश्लेषण करू शकतो. एक म्हणजे न्यूट्रल, त्याचा कुठलाही सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत नाही. दुसरा म्हणजे या उत्परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तिसरा म्हणजे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. साधारणतः आपण जर बघितलं तर ज्यावेळेस विषाणूंचा संसर्ग होतो आणि खास करून जर आपण या विषाणू कोरोना विषाणूचा जर विचार केला तर तो यजमानामध्ये म्हणजे होस्टमध्ये जातो. पण या विषाणूचा उद्देश हा यजमानाला मारण्याचा नाहीये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचा प्राथमिक उद्देश त्याची संख्या वाढवणं ही आहे. त्यामुळे कुठलंही उत्परिवर्तन जे आहे त्याची शक्यता ही नेहमीच ही असणार आहे की ज्या योगे या विषाणूची संख्या ही वाढत जाईल. हेच त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आणि आत्ताही जे म्युटेशन जे समोर येत आहेत त्याच्यामध्ये या विषाणूचं ट्रान्समिशन पॉवर ही जास्त आहे, त्याची घातकता ही जास्त आहे असं कुठलंही अजून केसेस आपल्या समोर आलेले नाही. खरं म्हणजे एपिडेमिओलॉजी नुसार कुठल्याही जीवाणू किंवा विषाणूचा रोगाचा प्रसार ज्यावेळेस होत जातो त्यावेळेस कालांतराने त्याची घातकता ही कमीच होत जाते. त्या कसोटीवर बघितलं तर कोरोना विषाणूला माणसाला मारून काही फायदा नाहीये हे त्याला माहित आहे. त्यामुळे माणसाला मारण्याची घातकता ही कमी कमी होत जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर हा विषाणूला जी त्याची संख्या त्याला जी वाढवायची असते त्याला समोरून अडथळा असतो ती आपल्या इम्युन सिस्टीमची म्हणजे आपली प्रतिरोधक क्षमता जी आहे माणसाची तो मुख्य अडथळा असतो. हा अडथळा दूर करण्यासाठी काय काय उत्परिवर्तन म्युटेशन्स त्याला जे आवश्यक आहेत ते होण्याची शक्यता जास्त असते. कोरोनाची ट्रीटमेंट देत असताना ते वैज्ञानिक प्रोटोकॉलच्या आधारावरच करणं आवश्यक आहे. थोडक्यात आपण असं म्हणूया या विषाणू मध्ये म्युटेशन्स हे होणारच. ते म्युटेशन्सचा मात्र आपण अभ्यास करत राहिला पाहिजे. आजच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे ते शक्य आहे आणि तो विषाणूचा अभ्यास जेवढा आपल्या समोर येईल तेवढा आपल्याला या विषाणूवर मात करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे या महामारीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा एकमेव आधार सध्या मानवजातीसमोर आहे. श्रोते हो, कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या बदलांचे परिणाम काय आहेत हे अजून समोर यायचंय. त्यामुळे त्यानं जास्त घाबरून चालणारं नाही, पण सावध मात्र राहायला हवं. म्हणजेच हात धुणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि चेहऱ्याला मास्क लावणं ह्या प्रतिबंधित उपायांचं पालन करत राहायला हवं इतकंच. यासोबतच आणखी एक महत्त्वाची सूचना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. तेव्हा हा कार्यक्रम नक्की ऐका. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.